राज्यात पोषण आहाराच्या नावाखाली लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि हा खेळ काही थांबताना दिसत नाही। जळगावात अंगणवाडीतील पोषण आहारात अळ्या सापडल्यात। चिमुकल्यांना दिलेल्या खिचडीत अळ्या आढळल्याने संताप व्यक्त होतो। जळगावच्या हरिविठ्ठल नगरमधील अंगणवाडीमध्ये घडलेला हा किळसवाणा प्रकार आहे, तर अंगणवाडीतील पोषण आहार बनवणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता जोर धरते। महिला आणि बालकल्याण विभागाचा हलगर्जीपणा यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। यापूर्वी पोषण आहारात बेडूक, उंदीर आणि साप सापडल्याच्याही घटना या समोर आल्या होत्या। त्याच्या म्हणजे पूर्ण बॅचला आपण नष्ट करावा याची पण सूचना आहे आणि नवीन बॅच त्याच्या घेऊन जेवण द्यावा, याच्यासाठी विभिन्न दक्षता घेण्यात यावा याबद्दल पण अंगणवाडी सेविकाला वेळोवेळी सूचना देण्यात आलेली आहे। आणि जेवण तयार करताना, जेवण सर्व करताना पॉइंट बाय पॉइंट दक्षता घेण्यात यावा। या दक्षताचे प्रमाण आहे की आपण त्याच्यामध्ये या प्रकारचे आळी वगैरे असेल ते आपण शोधून काढलेलं आहे, कुठलेही आपण सर्व केलेला नाही। आणि त्याचा परिणाम हे आहे की कुठल्याही प्रकारच्या डायरिया या डिसेंट्रीच्या या फूड पॉइझनिंगच्या यासारखा कुठलेही केसेस अंगणवाडीच्या जेवणमुळे आतापर्यंत झालेले नाही। दरम्यान याआधीही राज्यातील काही भागात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावरही एक नजर टाकू। चार दृश्य आपण पाहतोय। जळगावमध्ये पोषण आहाराच्या डाळीमध्ये मृत उंदीर सापडला होता, तर सांगलीमध्ये मृत साप आढळून आला होता। नागपूरमध्ये मृत चिमणी सापडली होती, तर पंढरपूरमध्ये मृत बेडूक सापडला होता आणि आता पोषण आहारामध्ये अळ्या सापडलेल्या। त्यामुळे राज्यभरात पोषण आहारामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी बातचीत करूया। सचिन, खरं तर आतापर्यंतची ही पाचवी घटना, अगदी ताज्या घटनांमधील ही पाचवी घटना म्हणावी लागेल, त्यातली जळगावातलीच ही दुसरी घटना आहे। निश्चितच विक्रांत, आपण जर बघितलं तर खरंच ही जळगाव मधली दुसरी घटना आहे। महिनाभरापूर्वी नशिराबाद येथे शालेय पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर सापडला होता आणि त्यानंतर आता जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये खिचडीत अळ्या आढळून आलेल्या आहेत। कनिष्का बोरसे ही लहान मुलगी खिचडी खात असताना तिच्या डब्यात अळ्या आढळून आल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर या अंगणवाडीमध्ये तब्बल 50 पेक्षा अधिक मुलं हे रोज जात असतात आणि 50 मुलांना या ठिकाणी आहार दिला जातो। मात्र कुठलीही काळजी न घेतल्यामुळे, कारण हा दुसरा प्रकार आहे, पहिल्या प्रकारात देखील प्रशासनाने असं म्हटलं होतं की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, परंतु कुठलाही प्रशासनाचा धाक आपल्याला या पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर, बचत गटांवर दिसत नाहीये। प्रशासनाने या संदर्भात त्या खिचडीचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठवले आहेत। त्याचा तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर दंडात्मक किंवा त्यापेक्षाही कठोर कारवाई करण्या संदर्भात प्रशासनाने कारवाई करणार आहे, परंतु अद्याप पावतो कुठलीही अशी ठोस कारवाई या पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर झालेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पालक देखील आता संतप्त झालेले आहेत आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे। सचिन, तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, मात्र मूळ प्रश्न असा आहे की चिमुकल्यांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबणार कधी आणि थांबणार कसा? धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।